हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स पर रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 किंवा एप्रिल मे 99 या सिनेमाबद्दल बोलणार आहे. हा सिनेमा खरंच थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आज मी चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला, ज्याचा रनिंग टाइम अराउंड 2 hours 10 to 15 मिनिट आहे. आणि या सिनेमाचा कॉन्सेप्ट किंवा बेसिक स्टोरी लाईन एकदम सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 3 मित्र म्हणजे प्रसाद, कृष्ण आणि सिद्धेश या तिघांना एप्रिल मेच्या सुट्ट्यांमध्ये इंग्लिश शिकायची आहे. का शिकायची आहे आणि कशा प्रकारे शिकतात या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही या सिनेमा थिएटरमध्येच बघायला हवा. या सिनेमाला जर एका लाईनीमध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर मी इतकं सांगू शकतो की मराठी सिनेमाचा सॉलिड दणका. हा सिनेमा माझ्यासाठी स्लो पॉइजन सारखा होता. या फिल्मचा स्क्रीन प्ले तुम्हाला थोडासा स्लो वाटू शकतो, पण या स्लोनेस मध्ये सुद्धा वेगळी मजा आहे. कारण हा चित्रपट टप्प्याटप्प्याने तुम्हाला कॅरेक्टर सोबत इमोशनली अटॅच करतो आणि शेवटी थिएटरमध्ये बाहेर येताना तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असेल आणि डोळ्यात पाणी. बऱ्याच लोकांना फिल्मचा स्क्रीन प्ले थोडासा स्लो वाटू शकतो, बट स्टील या फिल्मचा ड्रामा तुम्हाला स्टार्ट ते एंड पर्यंत एंटरटेन आणि इमोशनली एंगेज ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. ऑन पेपर ज्या फिल्मची स्टोरी लाईन तुम्हाला ठीकठाक वाटेल, पण व्हॉट रिअली मॅटर्स की फिल्मच्या रायटर डायरेक्टरने या सिनेमाला कशा प्रकारे प्रेझेंट केला आहे आणि तिथे ज्या फिल्मने माझं मन जिंकलंय. इथे क्रिएटिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फिल्मचे डायलॉग रायटिंग आणि कॅरेक्टरची रायटिंग खरंच खूप चांगली आहे, पण त्यापेक्षा डबल ट्रिपल चांगलं म्हणजे फिल्मचं प्रेझेंटेशन, ज्याने मला खूप जास्त सरप्राईज केलं आहे. आणि फिल्मचं प्रेझेंटेशन फिल्मची आणबाण शान आहे. ऑनेस्टली सांगतोय, मला नाही माहिती की सिनेमाचं एक्झॅक्ट बजेट किती आहे, बट स्टील या फिल्मचा डायरेक्शन, फोटोग्राफी, कलर ग्रेडिंग आणि एडिटिंग आणि ओव्हर प्रोडक्शन क्वालिटी खरंच बघण्यासारखी आहे. कारण अनेक वेळा असं झालं की काही सिनेमे ऑन पेपर्स चांगले असतात, पण प्रेझेंटेशन त्यांचं जराही अपीलिंग नसतं. पण हा सिनेमा क्रिएटिव्हिटी आणि टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये खरंच सुपर स्ट्रॉंग आहे. सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला वेल बॅलन्स पाहायला मिळतील. या सिनेमाचा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे संपूर्ण कास्टची परफॉर्मन्स, स्पेशली फिल्मचे हे 4 ऍक्टर्स ज्यांनी एक अनफॉर्गेटेबल परफॉर्मन्स डिलिव्हर केली आहे, ज्यांची मी जितकी तारीफ करू तितकं कमी. आता कॉमेडी असो किंवा इमोशन, या चौघांनी या सिनेमा गाजवला आहे आणि यांची ऍक्टिंग बघून मला असं वाटतं की ते बॉलिवूडचे नेपोटिझम किड्सनी ना यांच्याकडनं ट्युशन घ्यायला हवं. या फिल्ममध्ये एक अजीबवाला कॅरेक्टर सुद्धा आहे, जसं एक इमोशनल बॉन्ड दाखवले तिघांसोबत. आणि सेकंड हाफ मध्ये तो पर्टिक्युलर मुवमेंट बघून मला खरंच रडू आलं. कारण माझ्या आयुष्यात सुद्धा एक अशी व्यक्ती होती जी माझ्या लाईफची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम होती, जी माझ्यावरती जिव्हाळपाड प्रेम करायची, पण आता उरल्या फक्त तिच्या आठवणी. प्रेझेंटेशनच्या बाबतीत फिल्मची इंडोर आणि आउटडोर सिक्वेन्सेस खरंच खूप चांगली आहेत. स्पेशली जितके पण ड्रोन शॉट्स आहे, एरियल शॉट्स आहेत, ते खरंच सुंदर दिसतात. आणि पुढे चित्रपटामध्ये जितके पण नाईट शॉट्स आहेत त्यांची लाईटनिंग सुद्धा मला एकदम प्रॉपर वाटली. प्रेझेंटेशन सोबत या सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा इक्वली अपीलिंग आहे. फक्त गाण्याच्या बाबतीत मला एकच गाणं आवडलं, ते म्हणजे मन जाई करून गाणं आहे, सोनू निगम सरांनी ते गायलं आहे. बाकी सगळ्या गाण्यांना तुम्ही इग्नोर करू शकता. आता या सिनेमाचा फर्स्ट हाफ असो किंवा सेकंड हाफ, दोन्ही मला इक्वली एंटरटेनिंग आणि इमोशनली एंगेजिंग वाटले. इनफॅक्ट जर तुम्हाला आत्मा पॅम्पलेट, उन्हाळ, नाळ 2 आणि फंडल सारखे सिनेमे आवडले असते तर तुम्हाला हा सिनेमा सुद्धा 100% तितकाच आवडेल. तर हा सिनेमा सुद्धा ह्युमन रिलेशन्स, व्हॅल्यूज, इमोशनल बॉन्ड आणि फ्रेंडशिप सारख्या गोष्टींवरती फोकस करतो. आणि जर मला या सिनेमाला रेट करायचं असेल तर व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे 5/5 ची रेटिंग मी या सिनेमाला माझ्या टॉप 10च्या लिस्टमध्ये तर नक्कीच ऍड करणार आहे. तुमच्यापैकी जर कोणी या चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल, तुम्हाला किती आवडले कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.